लूका लिवलं धडसखबर 8 अध्याय. संघच त्यांना देवाचे राज्यमाचं धडसखबर सांगत प्रचार करत प्रत्येक पట్టणामातनं प्रत्येक गावानातन फिरत राहताने 12 जण शिशूलनं दैताचे आत्मलाकून रोगनातून सोडवून राहिले. इटलीक जण बायका म्हणल्या 7 दैत सोडून गेली. मगदलेने गावातली मरियन, हेरोदूचे घराचं गुमस्त झालं, कुजाची बायल झाली, योहान्ना, सुसन्ना मनाचे त्यांना संग राहिले. याईनं दुसरी 2 जण त्याले राहिले आस्तेकून त्यांनाले सेवा करत राहिले. 2 पजाचा गुंपू मिरून प्रति पट्टणामातून त्यांना जवळ येत राहताने त्यांना उदाहरणाचे खाण्याच्याने असं म्हणलन. एकलं रईत त्यांनाचे बिయ్య धरून शिपाले वावरात गेलं. त्यांना शिपत राहताने इटले बिయ్య वाटे पाक्याले पडून खुंदा पडले. ते अबराटले पिट्टल त्यात खाऊन टाकला. आणिटले गोट्याच्या भुयेवर पडून वापून पदन नाईटले आले वारून गेले. आणिटले काट्याच्या पदला मध्ये पडले. काट्याचे पदलू त्या संग वापून त्यांत बागून टाकला. आणिटले बेसले भुयेत पडले. त्या वापून 100 वाटे पिकले म्हणलन. या गोटी सांगत ऐकाले कान राहिले ऐकतात म्हणून घट्ट सांगलान. त्यांनाचे शिशुलू हे उदाहरणाचे खाण्याचं अर्थम काय म्हणून त्यांनात हटकताने त्यांना देवाचं राज्यमर्मम चवून घेवासाठी तुम्हाला देऊन आहे. दुसरी होल्या देखूनही देखे नाहीसं, ऐकूनही ग्रहिंचे नाहीसं राहायचे त्यांले उदाहरणा खाण्याच्याने बोधकरा पडतात. हे उदाहरणा खाण्याचं अर्थम काय म्हणल्या बी देवाचं वाक्यम वटे पक्क्याले रवाचे त्याई ऐकाची पण नमून रक्षण पोंदे नाहीसं राहायचे सैतान येऊन त्यांचे हृदयमातून वाक्यम धरून जाते. गोट्याच्या भुये रवाची कोण म्हटल्या ऐकले तवर वाक्यमात संभ्रमाकून अंगीकारिंचाचे पण त्यांले मुरण ऐकल्यासाठी उलसेक दिवस नमून शोधन दिवसनात सोडून जातात. काट्याचे पदलात पडले बियना अंगरली कोण म्हटल्या ऐकून दिवस होले कोद्दे हे वचनाले संबंधिंचले विचारमाकून धनभोगालाकून बगोन टाका पडून पुरागा फलिंचे नाईटले. बेसले भुयेवर पडले बिया अंगरली कोण म्हटल्या अरुहुल होले बेसले मनुसोकून वाक्यम ऐकून त्यात पाटिंचून ओपक्याकून फलिंचाचे. कोणीस दिवा पेटवून झाकून नाही ठेवे, बजे खालतू नाही ठेवे पण भुत्तूर एवाचे नाले उजवड दिसा म्हणून दिव्याच्या टंबमावर त्यात ठेवतात. बजा चवेनायचं ठेवले त्या बाहेर पडतात. बजा थोकून ठेवलं काय होल्या काही बाहेर पडते. माझं बोध ऐकून अर्थम करून घेतल्या ना आले जोग देणं जरगते. अर्थम करून घेतलू म्हणत म्हणून घेतलं ना जवळचून त्याही अर्थम करून घेतलं सुद्धा हेडून टाकणं जरगते. त्यालागी तुम्ही कशी ऐकता की देखून घ्या म्हणून सांगलान. त्यांनाची माय न भाऊ त्यांनासाठी येऊन पजा गुंपू होऊन राहिल्यासाठी त्यांना जवळ नाही येऊ सका. तवर तुझी माय न तुझी भाऊ तू तर देखाव म्हणून घेऊन येऊन बाहेर उभा हात म्हणून कोण की त्यांना आले सांगलात. त्यालागी त्यांना देवाचं वाक्यम ऐकून त्याच्यानी करत राहिले याईस माझी माय न माझी भाऊ म्हणून सांगलान. एके दिनी त्यांनाच्या शिशुला संग मिरून एक पडवा वेगून सरसूचे तेबायचे बगली जवाय म्हणून त्या संग सांगताने त्याही पडव्यात हेमुलून जवाले निघले. त्याही जात राहताने त्यांना पडव्यात जप गेलं. तिथल्यात वरधुंदाड सरसूवर येऊन पडव्यात पाणी निघून भरत राहताने पडवा बुडा लागलं. त्यालागी त्याही आपतीत राहिले. तवर त्याही त्यांना जवळ येऊन प्रभू प्रभू बुडून जातो म्हणून सांगून त्यांना आता उठवलात. त्यांना उठून वरानेत पाण्याच्या तडालात दटावताने त्या बागून थांबले. तवर त्यांना तुमचा विश्वास कोठी आहे म्हणून त्या संग म्हणलन. होल्या त्याही भिवून यांना वरानेले पाण्याले आज्ञा देताने त्या लोभडतात न यांना कोण की म्हणून एकल्या संग ऐकले सांगून घेऊन आचार्य पडले. त्याही गलिलाया आले अध्वरावाचे गेरासिनियुलाचे देशाले आले. त्यांना ओड्डूवर उतरले तवर ते गावाचं ऐकलं त्यांना आले अध्व आलं. ते दैत धरलं होऊन राहून जोग दिवसना पैचून फडकी लेवे नाहीस घरात राहे नाहीस गोरेना मध्ये जाऊन राहायचं.
थे दैत किटले की मजील त्यात धरत राहिलं. त्यालागी त्यात गोलसू लाकून पयनाचे भेड नाकून बांधून राखत राहिली. पण ते भेड्या तोडून घेतलन. तवर दैत त्यात रणात धरून घेऊन गेलं. येसू त्यात देखून त्यात सोडून बाहेर ये म्हणत हे अपवित्र आत्म्याले आज्ञा दिलन. त्यासाठी ते कीकल घालून त्यांना पुढं भुईले बघून येसू सर्वोन्नतुड झाले देवाचे लेखा माकून तुले काय काम मत बाध नको घालू म्हणत तुत्त बतिमिलाडता म्हणत कीकल घालून सांगलन. येसू तुझं नाव काय म्हणून त्यात हटकताने जुग दैत त्याचे अंगात निघून राहिले. थे माझं नाव सेना म्हणून सांगलन. पातालमा जवाले मल्ले आज्ञा नको देऊ म्हणत त्यांनात बथमीला आलन. तेत्ती जुग डुकरनाचा मंदा डोंगरावर चरत राहिला. त्यात निघासाठी आम्हाले आज्ञा दे म्हणून त्यांनात बथमीलाडताने त्यांना आज्ञा दिलन. तवर दैत ते माणसात सोडून जाऊन डुकरनात निघले. ते मंदा राहिले जाग्यावरचून एक्केच तीर धावत जाऊन नदीत पडून एक्केच तीर उशीत निघण्याचं मरले. डुकरं चरत राहिले. जरगलं त्या देखून धावत जाऊन ते पटनामातनं ते गावनात ते संगती सांगलात. पजा जरगली आता देखायला जाऊन येसू जवळ येऊन दैत सोडून गेला माणूस फडकी नेसून बेसला ख्याली आलं होऊन येसूच्या पादाला जवळ बसून राहणं देखून भिली. ते देखटले दैत धरलं कसं बेस होलं की पजाले सांगताने किरासी निवलाचे प्रांतमात रवाचे पजा अख्खे भिली. ते आम तर सोडून जाई म्हणून त्यांना आता बथमीला आले. त्यांना पाडवा वेगून फिरून जाताने दैत सोडून गेलं माणूस त्यांना संग मिरून मत राहू दे म्हणून त्यांना आता बथमीला आलन. होल्या त्यांना तुन तुझ्या घरी फिरून जाऊन देव तुले कसंटले मोठवले कामं केलांकी चोवेस सांग म्हणून त्या संग सांगून धडून दिलन. ते जाऊन येसू त्याले कसंटले मोठे कार्याल केलांकी ते पटनामात अख्ख्याले प्रचार केलान. पजाचा गुंपू त्यांनासाठी वाट देखत राहिली. ते येसू फिरून आले तवर त्याई त्यांना चेरचून घेतलात. तिथल्यात हिगे युदुलू आराधन करायचं जाग्यावरचं अधिकारी झालं. याईरू मनाचं एकलं येऊन येसूचे पायनार पडून जवळ जवळ 12 सालाची येडू राहिली. त्यांनाची एकलीस लेकीन मराले जवळ येऊन हाय. ते त्यांनाच्या घरी ये म्हणून त्यांनात बथमीला आलन. त्यांना जाताने पजाचा गुंपू त्यांना संग हेमलून घेत चालत राहिले. तवर 12 सालापायचून रक्कस फडक व्हायचे बायक कोणाकुणच धड होईनायचं राहिले. तीम्या त्यांनाचे मग्ग येऊन त्यांनाचं फडकं हबललन. संगस तीम्याचं रक्कस फडकं होणं थांबून गेलं. मत्त हबलली कोण म्हणून येसू हटकले आले. अख्खी आम्हाला नाही ठाऊक म्हणले. तवर पेतरू मालकधारा पजाचा गुंपू किक्किरसून तूवर पल्लेच्याने चालतात न म्हणताने येसू कोण की मत्त हबललन शक्ती मातून बाहेर निघून गेलं म्हणून मला चवलं म्हणलन. ती म्या थोकून नाही राहू सक म्हणत म्हणून घेऊन ते बायक वनकत येऊन त्यांना पुढं साष्टांग पडून ती म्या खासाठी त्यांना आता हबललांकी संगच ती म्या कशी बेस होली की ते संगत पजा अख्ख्या पुढं सांगून दिलन. त्यालागी त्यांना बया तुझा विश्वास तुत्त धड केलान समाधान माकून जय म्हणून ती म्या संग सांगलन. त्यांना अनिकन बोलत राहताने युदुलू आराधना कराचे जाग्याचे अधिकारी घरचून एकला येऊन तुझी लेकीन मरून गेली. गुरुजी तर श्रमपडा नको म्हणून त्यांना संग सांगलन. येसू ते गोट ऐकून भिवा नको नमकम मात्रम ठेव. ते म्या धड होते म्हणून त्यांना संग सांगून घरी आले. तवर पेतुरू योहानू याकोबू मनाचे नातना ते लहानेचे मायबापा पण शिवाय आणि कोणातही भुत्तोरू नाही येऊ देवा. अख्खी तीम्यासाठी रडत ऊर झोडून घेत राहताने त्यांना त्या संग रडा नको तीम्या झोपूनच हाय पण मरून नाही जावा म्हणून सांगलन. तीम्या मरून गेली म्हणून त्यांले चवून राहून त्यांना तर हेलन केलात. होल्या त्यांना तीम्याचा हात धरून घेऊन लहाने उठू म्हणून सांगताने तीम्याचा जीव फिरून आलं. ते संगच तीम्या उठले. तवर त्यांना तीम्याले जेवण घाला म्हणून आज्ञा दिलान. तीम्याची मायबाप आचार्य पडले. तिथल्यात
त्यानं जरगलं कोणासंग नको सांगा म्हणून त्यांले आज्ञा दिलान.